कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान छान खरेदी करायची आज। ते ड्रायव्हर कीर्ती कुठे राहिली? अगं येईल ग कीर्ती। ए कीर्ती, आले आले। एरवी सारखी पुढे पुढे करत असते, आज स्वतःच मागे राहिली। आले आले आई। पण चल, लग्न नाही आज, बस्ता बांधायचंय फक्त। आई, हे लग्न माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि यातला प्रत्येक मोमेंट सुद्धा। ठीक आहे, चल निघूया का? हो निघूया। हॅलो, हाँ बोल रॉकी। अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार, स्टेफनीचं घर तोडतायत। काय? हो, आणि शिवा त्यात मध्ये पडली। ओ ओके ओके ओके, मी लगेच येते। हा थांबा तिकडेच सांग। काय झालं संपदा? काय झालं? बाबा, तो स्टेफनी आहे ना शिवाच्या गँग मधला, तर कोणीतरी माणसं आलेत आणि त्याचं घर तोडतायत। मग त्याच्याशी आपला काय संबंध? चला, उशीर होतोय। संबंध आहे ताई, तो माझा मित्र आहे म्हणून संबंध आहे। अरे आशू, आता वेळ नाहीये, आता आपण लग्नाच्या तयारीला चाललोय सगळ्या। बरं झालं आई, तूच सांगितलंस त्याला। सीता, अगं त्याच्या मित्राचं घर जात असेल तर तो शांत राहू शकेल का? एक्झॅक्टली। आशू, तुला जायला हवं। अहो पण आई, भाऊ बरोबर म्हणतायत। हे बघ, बस्ता थांबू शकतो पण तो बेघर झालेला नाही चालणार ना। त्याला आता माझी गरज आहे, त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे। सगळं चांगलं होत असेल ना की नेमकं असं काहीतरी विघ्न येतं। भाऊ, मी येतो जाऊ। डंबू, मी पण येते, चल। तू थांब इथे, तू नको येऊ। तू यांच्याबरोबर जा, मी आलोच। अरे चला चला निघूया आपण। ये। आता एक मिनिट। हॅलो हॅलो, हे बघ, ते स्टेफनीचं काय ते घडलंय ना, तिकडे आशू येतोय मदतीसाठी। तो शिवाला भेटता कामा नाही हा, आणि मदत तर अजिबात नकोय। ठीक आहे, पण ऐक ना, पैसे मी पाठवते, पहिले हे काम कर, ते जास्त महत्वाचं। अरे काय काय झालं? ते जेसीबी घेऊन याचं घर पाडायला आलं, त्याला नोटीस पण दिली नव्हती रे भाई। हद्दीच्या बाहेर आहे ना घर याचं, तर ते पाडायला आले। असं कसं पाडायला आले? अरे शोर नोटीस नव्हती दिली। नोटीस शिवाय करूच शकत नाही असं। थांब जरा, मी फोन करून बोलतो, मी बघतो काय होते ते। तोपर्यंत एक काम कर, तोपर्यंत पैसे ठेव थोडे। हे असते तर जायचं। अरे मला नको तुझी मदत। अरे स्टेफनी, काय बोलतेस तू? हो, याला सांग मला नको याची मदत। काही जर मदत करायची असेल ना तर ती शिवाची कर। हे बघ, ते दोन्ही विषय वेगळे आहेत। पण जो माणूस शिवावर अन्याय करतो ना, तो मला काय न्याय मिळून देणार आहे? आम्ही बघू आमचा। शिवा कुठे आहे? हा, शिवा आणि चंदन आत्ता अधिकाऱ्यांकडे गेले। खूप चुकीचं झालं स्टेफनी सोबत। त्याचं घर जायला नको होतं। हे बघ स्टेफनी, हे बघ शिवा गेले ना, काहीतरी सोल्युशन आहे। हा आशू, मी आलेच। काय झालंय? बोलायचं आहे आशू। ऐक दिव्या, आता ही बोलायची वेळ नाहीये तिथे। हो, पण काही गोष्टी वेळेतच क्लिअर व्हायला हव्यात, नाहीतर मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात। आणि हे मी तुला सांगायची गरज बोल नाहीये। बोल। ही शिवाची गँग शिवाच्या शब्दाबाहेर आहे? नाही। शिवानी काही सांगितलं आणि यांनी ऐकलं नाही, असं कधी होतं का? नाही, पण ह्याचा एकमेकांशी काय संबंध आहे? संबंध आहे आशू। आता तू इतक्या चांगल्या मनाने ऑफर केलेली हेल्प स्टेफनीने नाकारलीस ना शेवटी। का पण? म्हणजे तेच म्हणतीये, का हे लक्षात येतंय का तुझ्या? शिवाने ह्या सगळ्यांना ताकीद दिली की तुझ्याकडून मदत घ्यायची नाही म्हणून।
असं का बोलेल शिवा? वियर्ड. आता हे मला माहिती नाही, पण मी तिथे होते म्हणून मी हे तुला सांगू शकते. देवासारखा मदत करायला आलास रे तू, पण किंमत नाहीये यांना. जाऊ दे, तू जा इथून, ते बघून घेतील काय. असं कसं जा? मित्र आहेत ते माझे. हा, पण त्यांना नकोय ना तुझी मदत, नकोय तू दिलेले पैसे. स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त त्यांना शिवाचा शब्द मोठा आहे. नाही, मी बघतो ना असा कसा शब्द मोठा आहे. मी काहीतरी मार्ग शोधून काढणार स्टेफनीला मदत करण्यासाठी. हो, मार्ग तर शोधून काढावाच लागेल. काय करता येईल? स्टेफनीला इतकी गरज आहे पैशांची, आणि ही शिवा पण ना काही पण हट्ट धरून बसते. मी कमावले असते ना पैसे तर मीच काहीतरी मदत केली असती, पण काय करू शकतो? एक मार्ग आहे आशू. काय? हे पैसे तू मला दे, मी काहीतरी दुसरं कारण सांगते आणि हे पैसे देते त्यांना. हे कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतायत हेच महत्वाचं नाहीये, त्यांची गरज भागणं महत्वाचं आहे. खरंच आशू, नाही तुला नसेल विश्वास तर असू दे, पण बिचारा स्टेफनी. पण तू जा आता इथून, नाहीतर मला काही करता येणार नाही. तू इथे असलास तर ते पैसे घेणार नाहीत. दिव्या, मी देते नक्की. हे पैसे यांना देऊन मला कुठे पुण्य कमवायचे? धनलाभ लिहिला होता वाटतं माझ्या राशीत आज. कीर्ती, तुझं काम झालंय. आली पाहिजे. स्टेफनी, शिवा. स्टेफनी सॉरी, घर तोडावं लागेल. अगं कशो तुम्ही गेला होतात ना, आणि तो त्यांना सांगितलं नाहीस का काहीच? अरे थांबा थांबा, हे बघा आमचं बोलणं झालं, पण ते घर तोडणारच आहेत. पण त्याऐवजी ना स्टेफनी आणि अम्मीला वेगळी जागा दिली आहे. ते चांगलं घर आहे आणि जवळच आहे. त्यामुळे स्टेफनी ऐक ना, हे बघ थोडे दिवस तिथे राहा, मग आपण काढूया मार्ग. स्टेफनी पागल आहे काय? भाई स्टेफनी, शिवाचं दिल ना खूप मोठं आहे, त्याच्यात तुझ्यासाठी जागा आहे. असं रस्त्यावर कसं येशील रे? आणि बस्तीतल्या कुणाच्याही डोक्यावरचं छप्पर जाणार नाही, हा शिवाचा शब्द आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.